ही खूप दिवसापासून साफ होत नाही आणि इथे पाणी येऊन साचते. खूप त्रास होतात इथे आणि वार्ड मेंबरला वारंवार सांगितलं, तर वार्ड मेंबर पाठवतात. पण हे पाठीमागचे जे फ्लॅट्समधले लोकं आहेत ना सर्व, ते कचऱ्याचे फेकतात इथे. तर माझं म्हणणं असं आहे, की त्यांना एकदा तरी फाईन करावा. वार्ड मेंबर म्हणते, की ते कचरा फेकतात. मग हे इथे येऊन पाणी रोजचं साचते हे इथे आणि हे पाणी आमच्या अंगणात दिसते. नालीतून असं जाऊन ते तिकडे येते नालीमध्ये पाणी. घरामध्ये येते पाणी, अंगणामध्ये पाणी येते. तर असं वाटतं की त्यांनी त्या लोकांना सांगितलं आणि हा कचरा काढला नाही जात आणि पाणी जात नाही आणि या रोडवरची नाली ही चोक झालेली आहे असे ते म्हणतात. त्याकरता आम्ही हे स्वतःचे फाटक आहे ना, ते आम्ही बसवलं आणि आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे एक वेळा, म्हणजे त्यांचे लोकं आले होते तर. तर आम्ही हे फाटक याच्यासाठी बसवलं, इथे लोकं संडासला आणि बाथरूमला जायचे लोकं. आणि 3 वर्षापासून या नालीचा त्रास आहे, त्याच्या पहिले नव्हता. मी इथे 85 पासून राहते मी. हे जेव्हा नवीन नालीचं बांधकाम केलं की नाही, तर तेव्हापासून या नालीचा खूप त्रास आहे. आणि हे फ्लॅट सिस्टम मागच्या बांधल्या, तर हे लोकं कचरा फेकतात. पुडकेच्या पुडके ते तिथे अडकतात आणि रोज नाली साफ होत नाही. तर माझं म्हणणं असं आहे, की आठवड्यातून एकदाही त्या नालीतला जर कचरा काढला ना, तर पाणी चाललं जाईल. आमच्या अंगणात पाणी येणार नाही. आमच्या घरामध्ये 2 लहान-लहान मुलं आहेत. हं. आणि या कचऱ्यासाठी काहीच प्रोव्हिजन नाही आहे. इकडे गाडी आम्ही विचारलं 2-4 जणांना, तर ते म्हणतात, की कचऱ्याची गाडी येत नाही. पण मी उठून बघितलं, तर कचऱ्याची गाडी रोज येते. तर कचऱ्याची गाडी रोज येते, ते म्हणतात, की आम्ही त्याचे पैसे देऊ शकत नाही. तर इतके इकडे गरीब लोकं राहत नाहीत. हं. तर माझी अजून पण एक रिक्वेस्ट आहे, की जर इकडे गरीब लोकं राहत असतील, की जशी अकोट पहिलामध्ये तुम्ही गाडी फ्री देता ना महापालिकेवाले, तर तशी मग इकडे पण गाडी फिरवावी आणि सांगावं त्यांना, की आम्ही तुमच्याकडून पैसे घेणार नाही. ते फक्त ₹30च घेतात. तर मला असं वाटतं, की ₹30 कोणीही देऊ शकते महिन्याचे.